नमस्कार. टॉक द टॉक विथ देवयानीच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा एपिसोड आपण करण्यामागचं कारण आहे नवरात्र. आता सगळ्यांकडे धामधूम सुरू आहे, देवीचे घट बसलेले आहेत आणि अशातच आपण आज आलोय शिदोरी हॉटेलमध्ये. हे आहे डोंबिवलीमध्ये मानव कल्याण केंद्राच्या समोर डोंबिवली ईस्टला, जिथे मराठी चवीचे अस्सल पदार्थ तुम्हाला मिळतात. आणि त्यासाठी तुम्ही जर ठाणेकर असाल किंवा मुंबईकर असाल तर ठाण्यात सुद्धा त्याच्यासाठी ऑप्शन आहे. ठाण्या वेस्टला बीकेबींच्या इथे हे हॉटेल आहे. सो या दोन्ही ब्रांचेसला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मराठी चवीचे अस्सल पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. आणि आज आपण इथे आलोय ह्याच्यासाठी अजून एक स्पेशल कारण असं आहे की नवरात्र आहे, तर आपल्याकडे ज्या फिमेल ऑन्ट्रप्रुनर्स आहेत ज्यांनी वेगवेगळी फील्ड्स एक स्वतः आजमावून बघितलेली आहेत, एका मोठ्या उंचीवर गेल्यावरती सुद्धा मनात कुठेतरी राहिलेली जी स्वप्न असतात ना ती त्यांना पूर्ण करायची असतात. आणि मग अशा वेळेला कुठेतरी स्वतःचं फील्ड चेंज करावं लागतंय की काय, मग त्यात होणारी घालमेल, हा सगळा मोठा प्रवास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा एपिसोड तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. कारण आज अशीच एक खास मैत्रीण आपल्याकडे आलेली आहे जिचं आता मी स्वागत करते. स्वप्ना, तुझं मनापासून स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच, तू मला इकडे बोलवलंस देवयानी. तुझं पॉडकास्ट नेहमी बघते मी, पण कधी वाटलं नव्हतं की मी ह्या सीट वरती असेल. मी कॅमेराच्या मागे असते नेहमी, तर मी आज कॅमेराच्या समोर असेल. सो येस, दिस इज वन ऑफ द ग्रेट एक्सपिरियन्स मला मिळालाय तुझ्यामुळे. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मोस्ट वेलकम. आणि माझी अशी इच्छा होती की तू यावंस, कारण कसं असतं जनरली कॅमेराच्या मागचे कलाकार हे बऱ्याचदा लोकांना दिसत नाही, त्याच्या मागची मेहनत लोकांना कळत नाही. आणि हे जे फील्ड तू बरं, बाय द वे सांगते ऑडियन्सला की स्वप्ना ॲज अ फोटोग्राफर म्हणून वेल एस्टॅब्लिश्ड आहे. बरेच सेलिब्रिटीज तिचे फॅन्स आहेत आणि तिच्याकडनं फोटो काढण्यासाठी त्यांची एक खूप शेड्यूल मॅनेज करून तुझ्याकडनं ते फोटोज काढून घेत असतात. आणि खरंच खूप सुंदर फोटो काढते स्वप्ना. मॉडेल शूट्स तुझे मी बघितलेत बरेचसे, आणि मला सुद्धा असं होतं की यार स्वप्नाकडनं एकदा फोटोशूट करून घ्यायचंय. सो जेव्हा मी काम परत सुरू करीन सिरियल्स मध्ये, फिल्म्स मध्ये, तेव्हा मी डेफिनेटली तुझ्याकडनं ते करून घेईन. नाही, माझ्याकडे ना असे स्पेसिफिक क्लायंट्स आहेत ओके, ज्या फक्त एक त्यांची बकेट लिस्ट आहे. त्यात त्यांचं असतं की मला माझं स्वतःचं फोटोशूट करून घ्यायचं. म्हणजे 40s असं म्हणतात, 40s ला 40 बकेट लिस्ट कम्प्लीट कराव्यात. त्यातलं एक आहेत. आणि म्हणजे तू काम, म्हणजे मी म्हणेन की त्याच्यासाठी वाट नको बघू. तुला जर का करायचं असेल माझ्या स्टुडिओमध्ये तू कधीही येऊ शकते, मला आवडेल. तुझा स्टुडिओ बाय द वे कुठे आपल्या ऑडियन्सला? माझं स्टुडिओ ठाण्याला रेल्वे बी केबिन जवळच आहे, शिदोरीच्या जवळच आहे. अरे वा. आणि तिथे मी शूट्स करत असते, माझे प्रोडक्ट शूट्स आणि पोर्ट्रेट्स आणि फॅमिली पोर्ट्रेट्स, तिकडे मी तिथे काम करत असते. क्या बात आहे. आता आपण डिरेक्टली तुझ्या मेन व्यवसायावरती आलोच आहोत. तर आता बेसिकली फोटोग्राफर होणं हे तुझं स्वप्न होतं का? ऑनेस्टली स्पीकिंग नाही. म्हणजे मला ना काहीच माहिती नव्हतं फोटोग्राफीमध्ये. साधारणतः 12वीत असताना मी एका कॅम्पला गेले होते कुलू मनालीला. आईबाबांनी पाठवलं होतं आणि तिथे ना हिमालयाचे तिकडच्या लोकल्सचे मी फोटोज काढले होते. आणि अनायसे तिकडनं, आणि तेव्हा तर तो कोडॅकचा तो आपला रोलवाला कॅमेरा होता. तर मी ते फोटोज काढून घरी आले होते आणि त्यांनीच त्या ट्रॅव्हल एजन्सीनेच एक कॉम्पिटिशन ठेवली होती. तेव्हा मी माझे फोटो सबमिट केले होते. तेव्हा खरं एक सिग्नल मला मिळाला होता की स्वप्ना तुला जायला हवंय फोटोग्राफीला. सिग्नल ॲज इन माझे फोटोज सिलेक्ट झाले होते त्यांच्या इकडे डिस्प्ले करण्यासाठी. पण तेव्हा कधी माझ्या डोक्यात फोटोग्राफर्स म्हणजे लग्नातले फोटोज काढणं वगैरे हे एवढंच मर्यादित होतं. पुढे मी जास्त याच्याबद्दल विचार पण नाही केला. रादर माझ्या बाबांनी जे स्कूल ऑफ आर्ट्सचा फॉर्म वगैरे पण आणला होता, पण मला असं वाटलं मला काय नाही करू शकणार आहे काही, म्हणून मी आपल्या साधं नॉर्मल एमकॉम केलं. एमकॉम नंतर नोकरी केली. 17 वर्ष मी कंटिन्युअसली नोकरी करत होते. कॉर्पोरेट जॉब माझा प्रॉपर मी करत होते. UK बेस्ड माझी फर्म होती आणि तिथे आरामाचा नोकरी चालली होती बेसिकली. किती 17 वर्ष? हो, 17 वर्ष मी त्याच. आणि माझ्या ती कंपनीतली लोक पण तीच होती 17 वर्ष. त्यांच्याबरोबर आमचं पूर्ण छान बॉन्डिंग वगैरे होतं. त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र कामं केली. आणि त्याच्यानंतर मग घरी DSLR कॅमेरा आला होता. तर तो यूज करता येत नव्हता, म्हणून एक बेसिक वर्कशॉप मी केलं होतं अटेंड. त्याच्यामध्ये मला कळलं की DSLR कसा ऑपरेट करावा. आणि मग तो ऑटो मोडच्या ऐवजी मॅन्युअल मोडवरती
त्या ह्याच्यामध्ये शिफ्ट झाले आणि मग हळूहळू मी शूट करायला लागले आणि फ्रेमिंग वगैरे चांगलं होतं माझं, पण हे टेक्निकल गोष्टीमुळे फोटोज जरा छान दिसायला लागले. आणि तेव्हा कसं ना, एक तर सोशल मीडिया प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट गेम इन माय लाईफ. कारण का सोशल मीडियामध्ये आपण आपले फोटोज जेव्हा डिस्प्ले करतो तेव्हा 10 लोकांपर्यंत ते पोहोचतात आणि त्यांच्याकडनं एक पावती मिळते की हा बाबा आपण चाललोय ते बरोबर ट्रॅकवरती चाललोय की नाही. कारण का त्याच्यावरती लोक फ्रँकली त्यांची मतं देतात. आवडलं तर हो म्हणतात, नाही आवडलं ते सरळ सांगतात की यावेळेस खटकलंय वगैरे. पण जसे ते प्लस मायनस मला हे येत होत्या कमेंट्स, त्याच्यावरनं असं वाटलं की हरकत नाही आपल्याला हे करायला. आणि त्यातूनच माझी एक मैत्रीण आहे, मला तिचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल, नेहा आठले म्हणून आहे. तिने तिचं प्री स्कूल होती, तिच्या प्री स्कूलचं तिने मला ग्रँड पॅरेंट्स डे तू कव्हर करशील का म्हणून तिने मला विचारलं होतं. आणि म्हणजे ऍज अ फोटोग्राफर तिला आवडायचे माझे फोटोज, तिला आणि तिच्याबरोबर तिची अजून एक कलीग होती वैदेही म्हणून. तर त्या दोघींनी मला अप्रोच केलं की तू करशील का ग्रँड पॅरेंट्स डे कव्हर करशील का. आणि मग आमचं लहान मुलांचं स्पोर्ट्स डे आहे, लहान मुलांना नर्सरीतल्या मुलांचे हे होतं. तर त्यांचं तर म्हणजे त्यांचे फोटो कसेही काढा ते छानच येतात, बिकॉज इनोसन्सी इज इन देअर आईज. तर त्याने मला कॉन्फिडन्स आला की बाबा हा मी करू शकते चांगली कामं आणि ह्याच्यातनं हे आवडतंय मला आणि ह्याच्यातनं मला पैसे पण जनरेट करता येत आहेत. मग त्यानुसार मी तसाच विचार करत गेले आणि मी ठरवलं होतं की 2020ला आपण नोकरी सोडायची आहे. त्यानुसार मग हळूहळू मी स्वतःला वेल इक्विप्ड करत गेले. एक पहिले बेसिक कोर्स केला, जो सॅटर्डे संडे असायचा, म्हणजे ऑफिस मंडे टू फ्रायडे करून सॅटर्डे संडे तो कोर्स करायचे मी. त्या कोर्स नंतर अजून थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. मग नोकरी करत असताना असं वाटलं की माझा जो हा कॅमेरा आहे हा खूप बेसिक आहे, मला प्रोफेशनली उडी मारायची असेल तर मला आत्ताच थोडंसं अजून वेल इक्विप्ड व्हायला लागेल. त्यामुळे मग त्यानुसार मी चांगला कॅमेरा घेतला आणि अजून अपग्रेडेड कॅमेरा घेतला जो होता त्यापेक्षा, आणि लाईट्स घेतले. आणि हळूहळू नोकरी करता करता फोटोशूटची मी प्रॅक्टिस करायचे. कधी काही घरातलं जेवण केलं की पहिले त्याचे फोटो काढ, किंवा मग त्याच्यासाठी मी प्रॉपर सेटअप वगैरे करायचे. घरातले कधी कधी वैताग यायचे की कधी आम्हाला जेवायला मिळणार वगैरे वगैरे, पण ठीक आहे. मग तसं ते करायचे. मग त्याच्यानंतर कधीतरी मॉन्युमेंटचे फोटो काढ, मग असं चालू तुझी नोकरी चालू होती. हो, हे नोकरी चालू होती. मग नंतर लॉकडाऊन लागलंच आपलं, आणि तेव्हाच माझं मे 20ला मी पेपर्स रेझिग्नेशन दिलं होतं. आणि तेव्हाच आपलं मला वाटतं मार्च महिन्यापासून आपल्या लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. आणि मग तो ऍक्च्युली सगळ्यांसाठी तो काळ असा होता की जग थांबलं होतं. आणि मला असं होतं की मला आता इथे जग थांबले तर मला जितकं शिकता येईल तितकं मला शिकवून घ्यायचं. येस, दॅट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि तेव्हा अनायसे खूप सारे मोठे फोटोग्राफर्स जे होते, तेजस नेरुरकर, रफिक सईद आणि असे बरेच जे मोठे फोटोग्राफर्स होते, ते ना ऑनलाईन वर्कशॉप्स ठेवायचे. आणि मी त्यांना कायम त्यांचं सोशल मीडियावरचे किंवा कुठे कुठे त्यांना फॉलो करायचे. त्यांचे काही अपडेटेड वर्कशॉप्स निघतात का असं सतत माझा अभ्यास चालू असायचा. आणि जिथे जेव्हा जेव्हा त्यांचे कुठलेही वर्कशॉप्स लागायचे ना, मी सगळे अटेंड करायचे, सगळे अटेंड केलेले आहेत. काही फ्री सेमिनार्स असायचे, काही पेड असायचे. मला जे मिळेल ते मी सगळं, जेवढं मला नॉलेज घेता येईल घर बसल्या तेवढं तू करत होते. आणि त्याची प्रॅक्टिस माझ्या नवऱ्यावरती आणि लेकीवरती, कारण का तेच होते दोघं जण. आणि त्यांच्यावरती मी त्यांचे फोटोशूट्स वगैरे, त्यांचे घरी लाईट्स वगैरे लावून ते सगळे करायचे, बॅकड्रॉप लावून, लाईट लावून, ते खूप प्रॅक्टिस केली. जसं लॉकडाऊन संपलं 2021 मध्ये लॉकडाऊन संपलं, तसं रफिक सईद त्यांचं स्वतःचा स्टुडिओ आहे अँटॉप हिलला, वडाळ्याला. मी ठरवलं होतं की मी आता हे सुरू करून इंटर्नशिप माझी सुरू करायची. तर मी इंटर्नशिप त्यांच्याकडे सुरू केली. आणि ती पूर्ण पण मग तू अप्रोच केलं होतंस का त्यांचं वर्कशॉप मी अटेंड केला होता. आणि मग तेव्हापासून मी त्यांना माझं काम दाखवायचे की कसं वाटतंय, मग ते काहीतरी प्लस मायनस सांगायचे. मग त्यांच्याबरोबर त्यांना मग मी मागेच पडले होते की मला तुमच्याकडे करायचे. ते मला इन्सिस्ट करत होते की डोंबिवली खूप लांब आहे, तिकडनं तू अँटॉप हिलला
नको यूज, पण तुझ्या विन्सिटी मध्ये कोणीतरी बघ. पण मला असं होतं की नाही, मला ही इज व्हेरी फेमस फॉर वन लाईट फोटोग्राफ्स, वन लाईट शूट्स. तर मला ते शिकायचं होतं, म्हणून मग मी त्यांच्याकडे रेग्युलरली माझी इंटर्नशिप. पण हे निव्वळ तुझं पॅशन आहे, निव्वळ म्हणजे सुरुवातीला पॅशन होतं. कारण डोंबिवलीवरनं अँटॉप हिलला जाणं म्हणजे हे ज्यांनी केलंय त्यांनाच माहिती. हे पण होतं ना बेसिकली लॉकडाऊन. एक्झॅक्टली, ते सगळे नॉर्म्स पाळायचे आणि करायचं म्हणजे खूप हेडेक आहे हा. आणि जिथे आता तू स्वतः 17 वर्ष कॉर्पोरेट मध्ये आहेस, सो कॉर्पोरेटचा एक तुझा एक्सपिरियन्स तगडा आपण म्हणू शकतो. 17 वर्ष म्हणजे व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे. तर तिथून तू इंटर्नशिप करायला स्वतः अप्रोच केलंस. बेसिकली मला हेच खूप नवल का वाटलं माहितीये, म्हणजे आजकाल जे आता ट्रेंड जो चालू आहे, तर पटकन शिकायला किंवा आपण जे म्हणतो ना की फुकट शिकणं किंवा तो एक एक्सपिरियन्स घेणं ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, तर त्याच्यासाठी बरेचसे यंगस्टर्स रेडी नसतात. त्यांना काम मिळालं म्हणजे इंटर्नशिप मिळाली तरी त्यांना त्यातनं इन्कम सोर्स जनरेट किती होतोय, किंवा मी पहिलं काम केलं तर मला भरपूर पैसे मिळाले पाहिजेत, त्याच्यात मला रस आहे. आज थोडा ट्रेंड असा चाललाय, तर त्याच्याकडे म्हणजे तू ज्या वेळेला आता 2020 म्हणजे काही फार लांबची गोष्ट नाहीये, पण माइट बी तुझा तो कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असेल आणि प्लस तुझं हे जे पॅशन की तुला ते कुठेतरी डेव्हलप झालं की मला हे करायचं आहे, पण ती ओढ फार महत्वाची आहे असं वाटतं. कारण का तिकडे काम म्हणजे हातात कॅमेरा आणि शूट ते करणं सोडून मी बाकी सगळं केलं. म्हणजे मॉडेल्सना त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करणं, त्यांना फोटोज इमेजेस देणं, मोठ्या मोठ्या स्टुलावर चढून बॅकड्रॉपवर खाली करणं, त्याच्यानंतर लाईट्स पकडणं, मॉडेल्सना चहा बनवणं, कॉफी बनवणं. म्हणजे एक वेळ अशी आली होती मला की का करतेस मी तू का करतेस हे, म्हणजे जर चांगलं चाललंय एसी ऑफिस मध्ये बसून छानपैकी आपलं तू अकाउंटचं काम करत होतं, आणि असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टला होती मी, हाताखाली टीम होते, आणि हे सोडून हे काय चाललंय असं मनात खूप वेळा आलेलं. पण असं होतं की एंड रिझल्ट बघितला ना, की आपल्या स्वतःच काम बघितलं ना, छान वाटतं त्या स्क्रीनवरती, ते सॅटिस्फॅक्शन वेगळ्याच लेवलचं होतं. रॅदर मी जेव्हा माझे पेपर्स रेजिग्नेशन पेपर्स माझ्या डिरेक्टरला दिले, ही वॉज सरप्राईज. ही वॉज आस्किंग मी की मला वाटलं होतं तू आधी हे 6 महिने आधीच यायला हवं होतं, तू ज्या पद्धतीने फोटोग्राफीमध्ये काम करतेस तू खूप उशीर केलाय वाटत. अजून तू 6 महिने आली नसतीस तर मीच तुझ्याकडे येणार होतो की स्वप्न तू पेपर्स टाक, तुला फोटोग्राफी करायची जास्त इच्छा आहे आणि तू ते कर. तुझा इंटरेस्ट त्यातनं लोकांनाही कळायला लागला होता. म्हणजे यू आर सो लाईक, काय असतं कुठलीही कला सादर करणं म्हणजे आता जेव्हा आर्टिस्ट म्हणून स्टेजवरती करतो किंवा कॅमेरा समोर असतो, तर त्यावेळेला आर्टिस्टचं काम सादर झालं की संपलेलं असतं, ते सॅटिस्फॅक्शन त्याचं त्याला मिळालेलं असतं. पण ऑफ द कॅमेरा ज्या वेळेला तुम्ही असता त्यावेळेला मागचं पोस्ट प्रोडक्शनचं काम असतं. आता एक फोटोशूट झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत आहे. म्हणजे लोकांना जनरली असा फील येतो, हा फोटोग्राफरचं काम काय आहे, फोटो काढायचं झालं त्याचं काम, पण बेसिकली ते काम तसं नाहीये. ते खूप त्याच्यानंतर ऍक्च्युअल टीडीएस जॉब स्टार्ट होतात तुमचे. तर ते एडिट्स आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत टेक्निकली तू स्वतःला साऊंड कसं करत गेले, बिकॉज कॅमेरा शिकणं किंवा फोटो काढणं शिकणं ही एक प्रोसेस आहे. पण आफ्टर दॅट जी प्रोसेस आहे तर ती थोडीशी टिडियस आहे असं मला वाटतं आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे. तर ते तू कसं आत्मसात केलंस आफ्टर दिस सो मेनी इयर्स, कारण 17 इयर्स एक ठेपी जॉब होता तुझा. करेक्ट. नाही, मी सुरुवातीला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या सगळ्या बारीक गोष्टी आहेत ना, ह्या तेव्हा इंटर्नशिप करताना असं वाटत होतं ह्याचा काय उपयोग आहे, पण ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कुठल्याही समोरच्या येणाऱ्या माणसाचे टँट्रम्स एक्सेप्ट करून झेलणं, स्वतःला काम ठेवून हवं ते रिझल्ट काढणं, हा फार इम्पॉर्टंट एस्पेक्ट आहे असं मला वाटतं. आणि हा मला खूप मदत केलं. माझ्या इंटर्न्सने मला खूप मदत केली. माझे जे को इंटर्न्स होते त्यांच्यामुळेच मला एडिटिंग छान प्रकारे त्यांनी मला गाईड केलं होतं. आणि प्रॅक्टिस, आणि म्हणजे प्रॅक्टिस शिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे एफर्ट्स इज द अल्टिमेट थिंग, ते तुम्हाला घ्यावेच लागतील. त्याच्यावरची ना म्हणजे देर इज नो एस्केप. तुम्ही जितके एफर्ट्स घ्याल तितकं तुमचं वर्क फिनिश होत जाईल. कालच्यापेक्षा माझा आजचा फोटो चांगला कसा आहे, कालच्या लाईट्स पेक्षा आजचे लाईट्स माझे कसे चांगले आहेत, स्वतःलाच कॉम्पिट करत गेलो ना तर त्याचा रिझल्ट 100% चांगला येईलच असं मला वाटतं. आणि ह्याच अप्रोचने मी काम करत गेले.
रादर तू करतेस. म्हणजे अजूनही जेव्हा जेव्हा मी तुला भेटते किंवा तुझं काम बघते, प्रत्येक वेळेला नाविन्य त्यात कसं येईल तो एक तुझा एक वेगळा. आता इनिशियली मी तुझं काम बघितलेलं होतं, आता मी जेव्हा तुझं काम बघते तर त्यावेळेला तो फरक जाणवतो की नाव दॅट मॅच्युरिटी म्हणजे आपण एक्सपिरियन्सने जी येते म्हणतो, किंवा तुझा जो विजन आता जे चेंज झालाय माइट बी ते शिकल्यामुळे किंवा आफ्टर एक्सपिरियन्स असंच आहे की. आणि त्याच्यामध्ये कसे 3 स्टेजेस असतात. आधी फक्त असं वाटायचं की जायचं शूट करायचं आणि झालं का. नाही, प्रत्येक शूटच्या आधी पहिल्यांदा प्लॅनिंग लागतं, प्री प्लॅनिंग, येस, ऑफ द शूट, ऍक्च्युअल शूट आणि मग पोस्ट शूट. तर जेव्हा असं युजली असं क्लायंटला होतं एवढे पैसे का, पण ह्या 3 प्रोसेस असतात त्याच्यातून तुम्ही जात असता. त्याच्या मागे मेहनत तेवढीच आहे. आणि त्याच्या प्लॅनिंग मध्ये सुद्धा म्हणजे इनिशियल प्लॅनिंग मध्ये आता क्लायंटला पण बरोबर तुला गेलं तर त्यांच्या बरोबरीने आता वेडिंग प्री वेडिंग शूट्स किंवा ह्याच्या सुद्धा मॉडेल शूट्स ज्या वेळेला तू करतेस तर त्यावेळेला प्रत्येक मॉडेलचं टेम्परामेंट, तिच्या काही टँट्रम्स असतील ते सगळे तुला हँडल करायचे. म्हणजे एक वेळ सांगू का तुला, मॉडेल्स तरी पण आहेत ना, म्हणजे त्यांना छानच दिसायचं असतं, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने स्ट्रगल करतात. मजा येते ती लहान मुलांचं शूट असतं ना तेव्हा, कारण का त्यांना पहिल्यांदा ते लाईट्स आणि ते म्हणजे युजली. आणि मी लहान मुलांच्या शूटला म्हणजे अगदी 5-6 महिन्याच्या शूटला आय अवॉइड बेबीज लाईट्स, नॅचरल लाईट्स मध्ये जितकं करता येईल तितकं मी बघत असते. पण जर का 2-3 वर्षाची मुलं आहे जी खेळकर आहेत, त्यांच्याबरोबर तू जर का एकदा काम केलंस ना तर मग बाकी काहीच कोणाही बरोबर तू करू शकतेस. नाही, राईट, कारण त्यांचं तो पेशन्स नाही किंवा ते. आणि त्यांच्याबरोबर ते हसरे फोटो त्यांचे येणं इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे त्यांचे पॅरेंट्स आम्हाला पैसे का देतात, त्यांचे जर का रडके फोटो आले तर त्यांना काय उपयोग आहे. ऍब्सोल्युटली, तो एक मेजर टास्क आहे आय थिंक. त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे प्रत्येक फोटोग्राफी, प्रत्येक फोटोग्राफीचा जो जॉनर आहे, मग तो स्ट्रीट फोटोग्राफी घे, तो प्रोडक्ट फोटोग्राफी घे. प्रोडक्ट्स मध्ये तुला लिटरली लाईट्स चा प्ले असतो, त्याने ते लाईट्स वेगवेगळ्या पद्धतीने मांडून त्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तुला काय म्हणतात त्याला लाईफ टाकावी लागते. ते छानच दिसले पाहिजे. ते असे प्लेन पेन दिसले तर मग मजा नाही. काय मजा, तुम्ही मोबाईलचे फोटो काढा. करेक्ट. त्या लाईट्सला मी ज्या पद्धतीने ठेवते त्याने ते प्रोडक्ट तुमचं छान दिसलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फूड फोटोग्राफी मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही तो फूड फोटोग्राफीचा एक कुठला तरी आपण ठेवतो फोटो. आता शिदोरी बरोबर पण मी काम केलं होतं, त्यांचा सोन्याचा मोदक मी कव्हर केला होता. तर मग तिथे सुद्धा तो मोदक तो छानच दिसला पाहिजे ना, तो टेम्पटिंग दिसला पाहिजे, त्याचे सोन्याचे वर्ख दिसले पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग लागतं, प्री प्लॅनिंग लागतं त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्ही ज्याचा फोटो काढतोय तो सुंदर दिसला पाहिजे आणि तो त्या कुठल्याही क्लायंटने किंवा कस्टमरने तो बघितल्या एक मनात भावना आली पाहिजे की मला हे हवं. एखादा माणूस ज्यावेळेला तुझ्याकडे प्रोडक्ट फोटोग्राफीसाठी बेसिकली येतो त्याच्या डोक्यात काही कल्पना असतात, माइट बी त्या तुला कॅमेरा समोर ऑल द टाइम कॅच करता नाही येणार. तुझ्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना असतील, ते परत समोरच्याला तुला कन्व्हिन्स करायचं. म्हणजे सगळ्या स्किल्स तुमच्या इथे पणाला लागतात. म्हणजे त्यांना आपल्याला मूड बोर्ड वगैरे त्यांना शेअर करावा लागतो की अच्छा हे प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टचा हा रंग आहे, मग ह्या रंगाबरोबर हे छान दिसतील. आणि आजकाल मिळतात सोशल मीडियामुळे पण रेफरन्सेस वगैरे खूप मिळतात. म्हणजे थोडीशी आयडिया येते आणि मग मूड बोर्ड वगैरे जनरेट केला म्हणजे मी करून देते क्लायंटला की हे असं असं दिसेल. मग कन्व्हिन्स होतो क्लायंट आणि आहे थोडा विश्वास. म्हणजे क्लायंट सगळे मला देवाच्या कृपेने खूप छान मिळाले. सोशल मीडियामुळे एक फायदा असा आहे ना की तुझं आधीचं काम बघता येतं ना, डिरेक्ट तुझ्या पेजवरती जाऊन तुझं काम बघता येतं. त्याच्यामुळे तुझ्यावर ट्रस्ट ठेवायचा की नाही. माइट बी आता आपल्यासारखे जे आहेत जेन्युइन, ते बरंच सगळं खरं टाकायचा प्रयत्न असतो आपला सगळ्यांचा. असेही आहेत, फेक अकाउंट्सही आहेत, पण ते बघूनही आपण बोलणारी आपल्याकडे मंडळी आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही व्हेरीफाईड आहात आणि तुमचं काम जेव्हा बघितलं जातं मग त्याच्यानंतर तुझ्याकडे बघण्याचा अप्रोच पण लोकांचा चेंज होतो. माइट बी आधी तुला ते स्ट्रगल करावं लागलं. स्ट्रगल होतच, पण तेच मी सांगितलं तसं ह्या 2020 मध्ये ना, ज्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आणि 2021 मध्ये जेव्हा मी इंटर्नशिप करत होते तेव्हा मी प्रचंड प्रमाणात प्रॅक्टिस केली. मग त्यासाठी मॉडेल शूटसाठी मी काय करायचे, डोंबिवलीतच माझी एक मैत्रीण आहे, ती मॉडेलच आहे, तर तिच्या मदतीने शूट करायचे. आणि मग तिच्यासाठी ठाण्याला जाऊन आम्ही एक घागरा वगैरे असे काही ते छान छान कपडे घेऊन आम्ही शूट करायचो तिथे. आणि मग त्यामुळे व्हायचं काय, म्हणजे माझा ना
तेवढं मी लक्षात ठेवलं होतं की माझं पोर्टफोलिओ बनताना आहे ना, मी कायम प्रॉपर प्लॅनिंग करूनच, म्हणजे कोणीही उगाचच फोटो काढायचे म्हणून फोटो नाही काढायचे. मॉडेल चांगली, जी पोझिंग मध्ये चांगली आहे, व्यवस्थित आहे, आणि ह्याच्यामध्ये तिचं अटायर चांगलं आहे, लोकेशन कॅरी करते व्यवस्थित. हे असे ना मी कोलॅबरेशन मध्ये बरीच कामं केली होती सुरुवातीला, प्रॅक्टिस साठी अर्थात. पण म्हणजे तेवढं ठरलं होतं की कोलॅब आहे, प्रॅक्टिस आहे म्हणून उगाचच नाही करायचं, काहीतरी व्यवस्थित कन्सेप्टनी करायचे. तू आता सेलिब्रिटीज बरोबर जे कोलॅबोरेशनचं म्हणालीस, तर जनरली काय होतं ना, हेजिटेशन खूप असतात की आपण आता एखाद्या सेलिब्रिटीला अप्रोच करतोय तर तो काय म्हणेल, किंवा तर आता ह्या केसमध्ये, या सिनारिओ मध्ये तू अप्रोच करायचीस का, कसं व्हायचं? म्हणजे इनिशियली ना, म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता तो, तेव्हा ना कोलॅबरेशनचं काम खूप चालायचं. सगळेच जण कोलॅब मध्ये काम करायचे, कारण का सगळ्यांना कामाची भूक होती. मग तुम्ही पैसे द्या नका देऊ, आम्हाला काम करायचंय, असं ते थोडंसं होतं, आणि जे मला खूप बेनिफिशियल ठरलं. आणि मी सुरुवातीला माझी पहिली होती ती एक दीप्ती लेले म्हणून होती. तिचं मी शूट केलं. तिला मी म्हणजे तिने आधी माझे फोटोज काही बघून ती लगेच हो म्हणाली, आणि तिच्या बरोबर मी काम झालं. आता जसं तू म्हणाली दीप्ती लेले बरोबर तू कोलॅबोरेट मध्ये काम केलंस, पण कोलॅब सोडलं समजा, तर तुझं जी कामं चालू होती इन जनरल, तुझे मॉडेलला घेऊन फोटोशूट करत होतीस किंवा काय, तर त्यातलं असं कुठलं एखादं काम असं असतं ना की आपलं एक पटकन क्लिक होऊन जातं किंवा व्हायरल होऊन जातं, तर तसं कुठलं झालं होतं का त्यावेळेस? त्यावेळेस ना प्रियंकाचाच एक फोटो व्हायरल झाला होता, म्हणजे जी फर्स्ट मॉडेलची डोंबिवलीची, जिच्याबरोबर मी प्रॅक्टिस करायची भरपूर, तिचाच एक व्हायरल झाला होता. आणि तो फोटो, त्या फोटोच्या बेसिसवरती ठाण्यातले जे कलानिधी आहे ना, तर त्या कलानिधीवाल्यांनी मला अप्रोच केलं होतं की त्यांच्याकडे मी त्यांचे प्रोडक्टचे फोटोज काढशील का म्हणून. तर त्यांच्याबरोबर पण मी 1 वर्ष काम केलंय कंटिन्युअसली. आणि मग त्याच वेळेस त्यांनी ना झी मराठीला त्यांच्याबरोबर त्यांचं असोसिएशन होतं, आणि एक मराठी सिरियल आली होती झी मराठीवरती, बँड बाजा बरात असं काहीतरी ते होतं. त्यात रेणुका शाणेचं अटायर सगळं ह्यांचं कलानिधीचं होतं. मग मला तिचा लुक कव्हर करायला ते पाठवायचे. परत ते ना बऱ्याच लोकांबरोबर सुद्धा ते त्यांचे कॉस्ट्युम्स द्यायचे झी मराठीच्या सिरियलसाठी. तेव्हा म्हणजे ते जे लुक आहे त्याचं ते डॉक्युमेंट करण्यासाठी ते मला प्रत्येक वेळेस पाठवायचे. मग तसे माझ्याकडे ऍक्च्युली सेलिब्रिटीज झाले, तर मी कोलॅबरेशन साठी विचारलं ते फक्त एकटीलाच, ते म्हणजे दीप्ती लेलेला. बाकी सगळं कामं येतच गेली. कलानिधी थ्रू बरेच सेलिब्रिटीज झाले. त्याच्यानंतर मग एकदा एका मेकअप आर्टिस्टला माझं काम आवडलं होतं. तिने मला विचारलं की बाबा असं असं करायचंय शूट, तर तेव्हा प्रिया मराठेंचं शूट करायचं होतं. मग त्यांचं पण मग ऑपॉर्च्युनिटी आली. एकदा प्राजक्ता माळीला पण शूट केलेलं आहे, मग मृण्मयी देशपांडेंना शूट केलेलं आहे. असं म्हणजे मुळात कामातून काम तुला मिळत गेलं, कारण ते फार महत्वाचं असतं. कारण हा जो स्ट्रगल आपण म्हणतो ना की मला काम मिळवायचं, काम असं मिळवायचंय म्हणून मिळत नाही, त्याच्यासाठी तुमचं काम बोलावं लागतं. एक्झॅक्टली. आणि माझं ना नॅचरली सेलिब्रिटीजमुळे म्हणा किंवा काम करण्याच्या पद्धतीमुळे म्हणा एक ना स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बनतोय. म्हणजे अजूनही बनायचं आहे, अजूनही खूप आहे शिकायला. काही झालं असं नाही. आणि फोटोग्राफी फील्डच एवढं मॅसिव्ह, म्हणजे तुला काय कुठे जाशील तिथे आहे. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आता तर इतके, म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ते काहीच नव्हतं. म्हणजे मला अजूनही आठवतं बाबा फोटो काढायचे जेव्हा बेसिक कॅमेरा तो रोलवाला म्हणालीस तसं. बाकी असं काही म्हणजे मॉडेल फोटोशूट वेगळं, प्रोडक्ट फोटोशूट वेगळं, किंवा इंटिरियर, तुझे मी इंटिरियरचे फोटोज बघितले, तेही तू करतेस. मी आर्किटेक्चरल फोटोशूट्स पण करते, जेणेकरून तुमचं जे इंटिरियर्स आहे, कारण का असं होतं की आर्किटेक्ट जे असतात ते घरावरती मेजर मेहनत घेतात आणि तेच त्यांचं डॉक्युमेंट करावं लागतं, कारण का त्याच्या बेसिसवरती त्यांना दुसरी कामं मिळणार असतात. मग ते डॉक्युमेंट पण मी करते आर्किटेक्चरल. बेसिकली मला एक हा शब्द खूप आवडलाय, डॉक्युमेंट करणं. हल्ली ना हे खूप गंट आहे लोकांचं, कारण काय होतंय सगळं मीडिया तुमच्या हातामध्ये आहे ना, माझ्या फेसबुकला आहे, माझ्या इन्स्टाला आहे, असं करत करत आपण इटसेल्फ ते डॉक्युमेंट करतच नाही. कुठेही आपलं काम असेल फक्त ते इन्स्टावरच डॉक्युमेंटेड आहे. तर तसं न राहता कदाचित तुम्ही काही फोटोग्राफ्स काढून ठेवले
तर ते सेल्फ तुमच्याकडे काही गोष्टी मेमरीज आपण ज्या म्हणायचो पूर्वी जे आई वडील आपले डॉक्युमेंटेशन करून ठेवायचे आपल्या मेमरीजचं जे कुठेतरी आता मिसिंग होत चाललंय, सगळं हार्ड डिस्क वरती आहे, इन फ्रंट ऑफ यू काहीच नाहीये तुमच्याकडे. तर तो ट्रेंड मला असं वाटतं कधी कधी परत यावा, कारण तो खूप छान एरा होता ज्या काळात आपण लहानाचे मोठे झालो. तू आता जर्नी जो काही सांगते आहेस त्याप्रमाणे आता सेलिब्रिटीज पर्यंत तुझी एक हे चालू आहे, म्हणजे आता सगळे तुलाही अप्रोच करतायत, तुझं अप्रोच करून झालंय, तर ते सगळं तुझ्याकडे परत येत आहे. त्याच्यामध्ये एक प्रकार आता सध्या सेलिब्रिटीज म्हणजे शूट्स कसे होतात, तर प्रत्येक सेलिब्रिटी जेव्हा इव्हेंटला वगैरे जातात तेव्हा त्यांचा ना एक लुक असतो, त्या लुक वरती सगळ्यांनी मेहनत घेतलेली असते. फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, त्यांना ते कुठेतरी काम, त्यांना पण त्यांचं काम डॉक्युमेंट करायचं असतं, डिस्प्ले करायचं असतं. तर मग त्यासाठी मला बोलवतात. क्या बात आहे. म्हणजे आणि हे कसं आहे, डे टू डे आहेच, म्हणजे आता त्यांचे इव्हेंट्स एवढे होणार तेवढं काम आहे. म्हणजे ऍक्च्युली फोटोग्राफीमध्ये तसं बघायला गेलं तर काम चिकार आहे, म्हणजे तुम्ही हात माराल तिथे पाणी असं म्हणू शकतो. म्हणजे सांगते ना, आता प्रोडक्ट्स मध्ये पण आज सोशल मीडियामुळे जर का तुम्ही सेफ्टी पिन जरी बनवली ना छोटीशी, ती तुम्हाला विकायची असेल तर ती तुम्हाला सोशल मीडियावरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही डिस्प्ले केले तर फक्त तुमच्या आजूबाजूचे नाही तर पूर्ण जगापर्यंत त्याचा रीच जातो. मग त्यानुसार फोटोग्राफी लागतेच लागते. बरोबर. पण आता मला एक विचारायचं असं आहे, जॉनर्स वेगवेगळे आहेत, भरपूर आहेत, म्हणजे ट्रिमेंडस जॉनर्स आपण म्हणू शकतो. पण त्यातला असं तुला आता बिंग कॉर्पोरेट एम्प्लॉई टू फोटोग्राफर असं जाताना तुला असं कुठे डिफिकल्टीज वाटतात का, की बाबा नाही दिस इज समथिंग व्हॉट आय एम नॉट कम्फर्टेबल विथ, असं कुठे होतं का? म्हणजे आता बऱ्याच वेळा असं होतं ना की थोडं म्हणजे आता नाही म्हणताना घरचं पण थोडंसं बघावं लागतं. असं पटकन उठून गेले असं नाही होत, प्लॅनिंग लागतं. मला असं पटकन कोणी सांगितलं की उद्या येतेस का शूटला, जे यंगस्टर्स जे आहेत, जे माझे सध्याचे कॉम्पिटिटर्स आहेत यंग लोक, तर त्यांचं असं होतं की ते आर अवेलेबल, ते पटकन उठून जाऊ शकतात. आणि तिथे मग मला थोडंसं असं होतं की नाही जाता येते, मला नाही जमणार हे शूट करता वगैरे, हे असं थोडेसे चॅलेंजेस येतात. पण ह्याच्यामध्ये तरण्यासाठी मला एक कळलेलं आहे, वेळच्या वेळी आपण आपला डेटा दिला क्लायंटला, वेळच्या वेळी सांगितलेल्या दिवसाला आपण आपलं काम सबमिट केलं तर क्लायंट इज ऑलवेज हॅपी अँड देन क्लायंट इज रेडी टू वेट फॉर अस, की हा ठीक आहे हो आज नाही तर मग उद्या ये, तुला उद्या जमेल का? उद्या जमते, ठीक आहे, हरकत नाही. पण शक्यतो मी बघते की मी नाही कोणाला नाही म्हणत, मला जेवढं काम करता येईल तेवढं मला काम करते. तर माझं एक स्वप्न असं आहे की जेवढी माझ्या ओळखीची माणसं आहेत त्यांच्या प्रत्येकाबरोबर मी काम करावं आणि प्रत्येक माणसाने असं म्हणावं की एक तरी फोटो स्वप्नाकडनं झाला पाहिजे आपला, आयदर आपल्या प्रोडक्टचा किंवा आपल्या स्वतःचा, असं घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे मला असं वाटतं की स्वप्नाचं स्वप्न आहे आणि ते आय होप. आता कसं असतं माहितीये का की प्रत्येक जण काहीतरी एक स्वप्न बघतोय, करेक्ट, आणि कुठेतरी इमॅजिनेशन मध्ये अनेकांच्या हे स्वप्न असेलही, पण आता या माध्यमातून अनेकांनाही कळेल की तुझ्याही डोक्यात अशा काही कल्पना आहेत, किंवा म्हणतो ना आपण की तुला कसं मी अप्रोच करू, असं बऱ्याचदा होतं. आता बिंग आर्टिस्ट मला असं बऱ्याच होतं, बापरे मी यांना कसा फोन करू किंवा मी कशी जाऊ, मी कशी अप्रोच होऊ. तर तुझ्या पर्सनॅलिटीकडे बघून तुझा प्लस पॉइंट असं मला वाटतं की एनीबडी कॅन अप्रोच यू. मुळात आपण तेवढं ओपन असलं पाहिजे जर का आपल्याला सगळ्यांबरोबर काम करायचंय. नाहीतर बऱ्याचदा कुठेतरी तुमचा एक शिष्टाचार जर आडवा आला तर मग तुम्ही नाही सगळ्यांबरोबर काम करू शकत, आणि तो तुझा खरंच प्लस पॉइंट आहे. कारण मी आता ऑलमोस्ट 4-5 वर्ष बघतेय किंवा आपण आहोत एकत्र, तर असं वाटतच नाहीये की तू चेंज झालीये. हा म्हणजे असं होतं ना, कारण एकदा तुम्ही त्या प्रवाहात कामाच्या आलात किंवा तुम्हाला ओळख मिळाली की तुम्ही चेंज होत जाता. पण फॉर्च्युनेटली टचवूड तुझ्या बाबतीत ते झालेलं नाही. आणि मध्ये मला एक खूप आवडलेली गोष्ट अशी होती तुझ्या बाबतीत की तुझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तुझ्या फोटोचं सिलेक्शन झालं होतं, राईट? तर ते म्हणजे प्लॅन्ड होतं का इव्हेंच्युअली झालं होतं, कसं झालं होतं? ते ऍक्च्युअली असं झालं ना की एक फोटोग्राफर सोसायटी ऑफ इंडिया म्हणून एक खूप जुनी संस्था आहे फोटोग्राफरची, तर तिकडे ना मंथली बेसिसवरती कॉम्पिटिशन्स होत असतात. आणि जिकडे खूप सिनियर फोटोग्राफर्स आहेत,
आता त्यांच्या पॅनल वरती अच्युत पालव स्वतः आहेत. हो. तर मग आणि सगळे मोस्टली सिनियर प्रेस जर्नलिस्ट असतात ना, ते सगळे आहेत आणि त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. त्यांच्या फोटोग्राफ्स मधनं त्यांच्याशी फक्त बोलून सुद्धा आहे ना, त्या सगळ्या सिनियर्स लोकांशी बोलून सुद्धा ना खूप शिकायला मिळतं आणि मला आवडतं. त्यांच्या सानिध्यात राहायला मला खूप आवडतं. तर त्यांच्या ना मंथली कॉम्पिटिशन्स असतात. तर मी माझे फोटोज कायम आपली सबमिट करत होते. तर त्याचा मला एक अवॉर्ड पण मिळालाय, बेस्ट फोटोग्राफर 2024चा मला त्यांचा अवॉर्ड मिळाला. आणि हे असं झालं ना की फक्त आणि फक्त PSIL नाच जहांगीर आर्ट गॅलरीचा जो खालचा जो एक मोठा हॉल आहे, तिथे त्यांना फक्त PSIच्या लोकांनाच फोटोग्राफ्स डिस्प्ले करायची परमिशन आहे. ते युजली वरती असतात. बरोबर. इथे आम्हाला फक्त कारण का ही खूप जुनी असोसिएशन आहे, त्यामुळे यांना तेवढं प्रिव्हिलेज आहे. तर माझे काही फोटोजना फर्स्ट प्राइज वगैरे मिळायचं त्या ह्याच्यामध्ये. तर तिकडच्या माझ्या मेंटॉर्सने मला इन्सिस्ट केलं की एक एक्झिबिशन म्हणजे लॉकडाऊन नंतर ते 2022 मध्ये का 2023 मध्ये आय गेस 2022 मध्ये त्यांनी हे केलं होतं की PSIचं त्यांचं एक्झिबिशन होणार होतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या मेंटर्स वाघमारे सर म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलं की स्वप्ना तुझा हा फोटो डिस्प्ले व्हायलाच पाहिजे जहांगीरामध्ये. तर त्यानुसार तो माझा एक फोटो सिलेक्ट झाला होता आणि अजून त्यांनी मला कंपल्शन केलं की तू, मला माहिती नाही, तू काढ एक छान फोटो देस मला, तू एक्झिबिट व्हायलाच पाहिजे करून 2 फोटो फ्रेम्स तरी हव्यात तुझ्या. त्यानुसार मी घरीच विचार करत होते काय करायचं. तर मला एक छोटीशी अशी काचेची गणपतीची मूर्ती घरात होती, ती घेऊन आणि आजूबाजूला मी धूरचं असं फॉर्मेशन केलं होतं. तर गणपती आणि त्या काचेचा गणपती आणि तो फॉर्म केलेला धूर आणि मागे फुल ब्लॅक बॅकग्राऊंड होतं. तर मी ती फ्रेम मी बनवली, म्हणजे कॅप्चर केली होती आणि ती दिली होती, सबमिट केली होती. तो माझा फोटो दुसरा सिलेक्ट झाला. आणि गंमत अशी की तिकडे जवळजवळ ना एक 150-200 फोटोज डिस्प्ले झाले होते, फ्रेम्स डिस्प्ले झाल्या होत्या. त्यातल्या फक्त 4 फ्रेम्स विकल्या गेल्या आणि त्यातली माझी एक फ्रेम होती, गणपतीचीच होती ती. एक जापनीज बाई होती, ती व्हिजिटला आली होती तिकडे. तर तिला ती फ्रेम, गणपतीची फ्रेम प्रचंड आवडली आणि तिने ती विकली आणि ती माझी फ्रेम जवळजवळ 9,000ला विकली गेली. आपल्याला अमाऊंट सांगू शकतो की नाही, पण त्यावेळेस ऍज अ न्यूबी 9,000ला ती फ्रेम जाणं. ते पण मी माझ्या मेंटर सरांनाच विचारलं की सर आता ही कितीला विकू. सर म्हटले ऍटलिस्ट आपल्याला जहांगीरचं तरी एक स्टेटस ठेवायला हवंय, पण असं छान अमाऊंटच सांगावी लागेल. मी सांगितली तिला 9,000 अँड शी वॉज लाईक ओके चालेल. म्हणजे काही बार्गेन नाही, काही नाही. आणि दॅट वॉज वन ऑफ द हॅपीएस्ट डे की आपण स्वतः काहीतरी क्रिएट केलेलं जहांगीर सारख्या ठिकाणी विकलं जात आहे. इट वॉज अ रिअली बिग थिंग फॉर मी. जस्ट स्टार्ट आपण फोटोग्राफी जर्नी स्टार्ट करतोय आणि हे असं काहीतरी घडतंय. 2023 मध्ये होतं. कॉन्फिडन्स तुझा ज्या लेवलला गेला असेल ना त्या क्षणाला की असं काहीतरी तुझ्या आयुष्यात घडणं, कारण तीच एक पावती आहे ना तुम्हाला मिळू शकते. म्हणजे लोक असं बघून म्हणतील वा छान मस्त मस्त, पण ते हे घडणं हे फार आवश्यक होतं त्यावेळेला. हे मिळतं, व्हॅलिडेशन मिळतं तुमच्या कामाचं. एक्झॅक्टली. एक तो वेगळा, म्हणजे आय ॲग्री, कॉर्पोरेट लाईफ मध्ये खूप त्या मनाने काय म्हणतात त्याला, AC ऑफिसमध्ये बसून काम करायचं होतं. एवढे काही चॅलेंजेस नव्हते. आज काम आहे, उद्या काम मिळेल की नाही माहिती नव्हतं. ह्या सगळ्या थॉट प्रोसेस कॉर्पोरेट लाईफ मध्ये नव्हत्या. पण हे काम करून आहे ना, जे एक स्वतःचा, म्हणजे साधी गोष्ट आहे, आपला काढलेला फोटो माझ्या क्लायंटने DP मारून ठेवला, इट गिव्हज मी अन इमेन्स हॅपीनेस. मला आवडतं ते. जेव्हा शिदोरी मोदकाचा फोटो बाहेर ठेवतो माझा, तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो. तर म्हणजे सगळ्या गोष्टी कला आपण म्हणतो ना, कलेतून तुम्हाला मिळतं काय तर मुळात सॅटिस्फॅक्शन, समाधान. ह्याच्यासारखं दुसरं काही नाही जे तुम्हाला पैशांमध्ये विकत घेता येत नाही अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही कला टिकून राहणं. आता एवढे फोटोग्राफर्स आहेत, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये कॅमेरा आहे. स्टील वाय वी नीड फोटोग्राफर. एआयचा जमाना आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आता तर काय जेमिनी बोलतेच सगळीकडे. ह्या सगळ्या फील्ड, आता ह्या फील्ड मी खूप जवळनं बघितलंय, सो आय नो
लोक किती स्ट्रगल करतात. म्हणजे बारीक बारीक गोष्टी मिळवण्यासाठीचा जो स्ट्रगल असतो तो खूप मोठा असतो. म्हणजे आता हे जसं तू म्हणालीस की तो एक फोटोग्राफ काढण्यासाठीचा तुझा स्ट्रगल, तो दूर सोडणं असेल, ते ब्लॅक बॅकग्राऊंड मागे उभं करणं असेल किंवा काही व्हॉट एव्हर, त्याच्यासाठी पण तुला जे एफर्ट्स घ्यायला लागलेत आणि आता तो रीच होणं इंटरनॅशनली वॉज अनदर थिंग. बरोबर. पण त्या मुवमेंटला तुझ्या ते डोक्यातही नव्हतं ना करताना, पण तू ते एफर्ट्स दिलेस. माईट बी ते बाप्पापर्यंत पोहोचले आपण असं म्हणू शकतो. तर असंच ज्या वेळेला असे आपण अनेक गोष्टी करत असतो कलाकार म्हणून, तर त्यावेळेला ते कुठेतरी वरती पोहोचतात आणि त्याचं समाधान मग आपल्याला कुठेतरी त्या म्हणजे तेच मी म्हटलं तसं की पहिला फोटो जहांगीर आर्टच्या फ्लोअर वरती एका जापनीज बाईने घेणं आणि ते पण गणेशाचा फोटो. म्हणजे it was Sri Ganesha. Sri Ganesha. Yes. It was one of the blessing only from the God for me. Great. आता म्हणजे ओव्हरऑल असं होतं ना की आपल्याला आता आपण यशोगाथा म्हणू शकतो की आपण आपलं सगळं चांगलं लोकांना शो करताना बेसिकली इंस्टाग्राम फेसबुक वरती मोस्टली आपण हॅपी मुवमेंट्स शेअर करतो. कोणी असं सॅड मुवमेंट्स की बाबा आता आजकाल तोही ट्रेंड सुरू झालाय, पण एक असं असतं म्हणजे गुलदस्त्यातल्या काही गोष्टी असतात तर असे एक्सपिरियन्स पण येतात आपल्याला जे खूप फनी आणि एकदम असे हॉरिबल पण असतात. तर असे काही एक्सपिरियन्सेस येतात ना. म्हणजे प्रत्येक शूटला ना काहीतरी असं वेगळंच असतं. म्हणजे एका शूटला मी सगळं घेऊन गेले, सगळं म्हणजे अगदी टिक मार्क करून वगैरे, आणि लाईटच्या वायर्सच नव्हत्या घेऊन गेलेले. असं काहीतरी असं काही होत असतं. सगळं घेऊन जाते, सगळं हे असतं. म्हणजे सुरुवातीला व्हायचं, आता एक्सपिरियन्स ओनली टीचर्स अस. बॅटरी चार्ज होती तेव्हा, म्हणजे दुसरी बॅटरी घ्यायला पाहिजे का याची गरज वाटली नव्हती. बॅटरी चार्ज होती आणि संपली बॅटरी आणि आमचं शूट चाललंय. अगेन दॅट वॉज अन एक्सपिरियन्स. त्या दिवशी पहिले शूट झाल्या दुसरी बॅटरी घेऊन आले मी कॅमेऱ्याची. तर हा प्रत्येक शूट मध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतच आणि परत ती मिस्टेक करायची नाही स्वप्ना या आपल्या पुढच्या शूट मध्ये. हे कायम लक्षात ठेवूनच काम करायचं, हे एक असायचं. आणि एक गमतीशीर क्लायंट म्हणजे मला एक फुटप्रिंट्स नावाचे आहे आपल्या डोंबिवलीमध्ये, त्यांचं पेट कॅफे आहे आणि त्यांच्या ओनर त्यांनी बोलवलं होतं मला, पटवर्धन म्हणून आहे, त्यांनी बोलवलं होतं की स्वप्न आपल्याला शूट करायचं आहे, पण यावेळेस जरा तुझे प्रोडक्ट्स आणि तुझे सर्व्हिसेस ना वेगळ्या असणार आहेत, मॉडेल्स वेगळे असणार आहेत. म्हटलं आय थॉट की बाबा कॉर्पोरेट शूट असेल, कारण का मी कॉर्पोरेट शूट्स पण करते. म्हटलं हा ठीक आहे, हरकत नाही, तुमचं सगळ्यांचं करायचं असेल ना. ती म्हटली हो ते पण करायचंय, पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इकडचे जे पेट्स आहेत, आमच्या इकडचे जे डॉग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांचे कसे राहतात, त्यांचं स्पा कसं होतं, स्पा मध्ये कसे त्यांना सर्व्हिसेस दिले जातात, मग त्यांचं खाणं काय काय असतं, ते कसे खातात, ते कुठे झोपतात, हे पण सगळं तुला शूट करायचंय. स्टील ओके. म्हटलं हा ठीक आहे, हरकत नाही ना, म्हणजे ते त्यांच्या केज मध्ये असतील, मला करायचंय. आणि मागे एक असं झालं मला काहीतरी की असं मागे बघितलं तर इट वॉज तो कुठला जर्मन शेफर्ड, असं ह्यूज जर्मन शेफर्ड. म्हणजे मी बसलेली होती, माझ्यापेक्षा उंच होता तो आणि तो मला असं टॅप करत, आणि मला म्हणजे विचार पण नव्हता केला मी की असं काय करायचं. आणि मी थोडीशी अशी घाबरले. तिने सांगितलं हेच तुझे मॉडेल्स असणार आहेत. म्हटलं ओके. तर या दॅट वॉज व्हेरी फनी. पण तेव्हा मला असं कळलं की जेवढे मोठे डॉग्स असतात, जेवढे मोठे पेट्स असतात ना, तेवढे ना ते खूप प्रेमळ आणि खूप सॉफ्ट असतात. आणि हो खरंय, म्हणजे मला त्याच्याकडे ते जाऊन कळलं. हस्की आणि जर्मन शेफर्ड सगळे ह्यूज डॉग्स होते, पण ते एवढे सॉफ्ट होते ना. आणि म्हणजे रॅदर माझे लाईट्स पण मी घेऊन गेले होते तिकडे, त्याच्या वायर्स होत्या, त्या वायर्स मध्ये ना तिकडची लोक येता जाता अडकळत होती. पण हे कितीही स्पीडने पळत आले ना तरी ते वायर बघायचे, असं थांबायचे आणि असं बाजूने वगैरे जायचे. तर म्हटलं वाव. तर म्हणजे सुरुवात माझी अशी घाबरून झाली होती, बट ॲट द एंड ऑफ द शूट आय वॉज व्हेरी पेट फ्रेंडली आणि मला सगळ्यांबरोबर खूप मज्जा वाटली खेळायला. म्हणजे तो असा वेगळा म्हणजे जसं मी म्हटलं ना, लहान मुलांचं आपण नाही प्रेडिक्ट करू शकत, तसं ह्यांचं म्हणजे सुरुवातीला त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गेले ना जिकडे सगळे ठेवले होते, कंटिन्युअसली दे वेर बार्किंग, कंटिन्युअसली बॉ. मग तिकडे त्यांच्या लंच टाइम मध्ये मी जाऊन थोडा वेळ थांबले, त्यांना यूज टू झाले मी की बाबा हा बाबा ही आहे, ही असणारच आहे, आता ह्याच्यावरती भुंगून काही फायदा नाहीये. मग ते हळूहळू मेलो डाऊन झाले आणि मग
सुरू झालं. असं असं ते एक एक गमती जमती असतात. प्रत्येक शूटला काहीतरी वेगळीच गंमत असते. चॅलेंज होता हा म्हणजे ऍक्च्युअली. म्हणजे मी तुझ्या जागी असं तर कदाचित मी नाही म्हणून सांगितलं असतं, पण तुला माहिती नव्हतं. हो. म्हणजे माहित बी म्हणजे आयडिया होती, हा, पण असे पण- ते ओपनली त्यांचं मग स्विमिंग पूल पण आहे. हो हो मग त्या स्विमिंग पूल मध्ये पण ते स्विम करतानाचे फोटोज आणि व्हिडिओज हवे होते. तर ते सगळं छान झालं, पण मस्त झालं. ग्रेट. या, या. म्हणजे हा खूपच वेगळा हो. एक्सपिरियन्स मजेशीर होता. खरंच. म्हणजे फोटोग्राफी कुठे कुठे कशी कशी आता तुम्हाला लागू शकते. हो. तुमचे प्रोडक्ट्स काहीही असू शकतात रादर, Correct, correct. की नाही. म्हणजे अगदी फूड फोटोग्राफी पासून तर पेट्स इथपर्यंत सगळंच आहे. प्रोडक्ट्स. एनी प्रोडक्ट. आता ते इंडस्ट्रियली ज्या वेळेला तू जाते, समजा कमर्शियल फोटोग्राफी किंवा शूट्स असतात, म्हणजे कॉर्पोरेट शूट्स वगैरे, तर त्याचा हा ते काय लेवलवरती काम होतं, म्हणजे कसं असतं? कसं असतं, प्रत्येक कंपनीची ना वेबसाईट असते. त्या वेबसाईट मध्ये टीम असते, म्हणजे एक कॉलम असतो टीम किंवा अबाउट. त्याच्यामध्ये कुठली कुठली लोक, त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, ते ह्या काही नॉर्म्स आहेत वेबसाईट बनवताना. तर मग त्यांच्यासाठी त्यांचे हेडशॉट्स काढावे लागतात. हेडशॉट्स त्यांचे हे म्हणजे कॉर्पोरेट अटायर मध्ये त्यांचे फॅन्सी नाही, पण बेसिकली तो जो चेहरा असतो, तो चेहरा त्या कंपनीचं काहीतरी प्रेझेंट करणारा असतो. आणि त्या चेहऱ्याकडे बघून तो डायरेक्टली क्लायंटशी रिलेट होत असतो, की बाबा मी माझे पैसे जर का ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल ह्या ना त्या मार्गाने, तर ह्याच्याकडनं आपल्याला काय काय रिटर्न्स मिळतील, हे सगळं असतं. तर हे हेडशॉट्स असतात. त्याच्यासाठी पण लाइटिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि असं आहे, तो पण एक मस्त. म्हणजे रादर मी माझी कंपनी सोडली ना, माझ्या कंपनीचा जो डिरेक्टर आहे त्यानेच मला 2-4 वेळा बोलवून घेतलं आमच्या कंपनीसाठी, आमच्या कंपनीचे शूट करण्यासाठी, कॉर्पोरेट शूटसाठी. मग अजून एक माझी मैत्रीण आहे, तिने स्वतःची UK बेस्ड कंपनी सुरू केली, त्यांचे पण कॉर्पोरेट शूट मीच करते. क्या बात. सुरुवात ऍक्च्युअली माझ्या मैत्रिणींमुळे झालेली आहे. जसं मी नेहा आठले म्हटली, मग त्याच्यानंतर माझ्या एका ऑफिसमधल्याच एका मैत्रिणीला जुळी मुलं झाली होती. मग त्यांचं पण लहान मुलांचं शूट मी नॅचरल लाईट्स मध्ये केलं होतं. म्हणजे आजूबाजूच्या लोकांनीच मला ऑपॉर्च्युनिटी, आणि नसेल देत ना तर मीच जायचे. मुझे निकालना है तुम्हारे बच्चे का फोटो, क्या करू, ते तर मग होच म्हणायचे. अशीच मी स्वतःला शिकवत गेले आणि अजूनही शिकवतेच आहे. ते न संपणार नाही, ते संपूच शकत अजूनही तो बेस्ट शॉट अजून तरी मला मिळालेला नाही. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशीच राहणार, ते तसंच राहू दे. आय थिंक तेच मला जिवंत ठेवेल शेवटपर्यंत. आणि पुढपर्यंत जायला काहीतरी एक आपल्याला अचीव करायचंय, म्हणजे जोपर्यंत डोक्यात नसतं तोपर्यंत आपण कष्ट घ्यायला तयार होत नाही कुठल्याही गोष्टीसाठी. सो खूप मोठी गोष्ट आहे स्वप्ना. आणि मला खूप मजा आली. आपण ज्या काही खूप आवडलं. तू खूप मनापासून मारल्या म्हणजे असं ओढून ताणून काहीतरी करतोय असं त्यात वाटलं नाही. म्हणजे हा आहेत सगळ्या अशा गोष्टी होत्या ज्या मी स्वतःशीच बोलायचे, तुझ्यामुळे ओपन अप झाल्या. आणि रिअल स्वप्ना अनेकांनाच कळली असेल, बऱ्याच जणांना माहितीही नसेल कदाचित की तिची स्टोरी, ही तिची जर्नी. आणि खरंच म्हणजे एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये एकाच खरंच खूप मोठ्या पोस्टला काम करून, आणि तू परत स्वतःला एवढं डाऊन टू अर्थ ठेवतीयस, इंटर्नशिप करून सुद्धा तू कुठेही, म्हणजे ते कसं ना की नाही जाऊ दे मी सोडते आणि मी परत बाबा आता माझा कॉर्पोरेट जॉब करते, असं तू केलं नाही. सो तू म्हणजे जे डिसाईड तुझ्या डोक्यात केलं होतंस की हे माझं पॅशन आहे, मला आता हेच करायचं, सो तू ते करेक्ट त्या पथावरती आहेस. आणि आमच्या खूप शुभेच्छा आहेत तुला पुढील वाटचालीसाठी. आणि नाविन्य एंटरप्राइजेस कडनं तुला गिफ्ट आहे, आणि त्याच्या बागाच्या आपल्या गिफ्टिंग पार्टनर आहेत, आणि त्यांच्याकडे वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे पितांबरी असेल किंवा HSB जो डोंबिवलीचा ब्रँड आहे ते आहेत, योजक आहे, आठवले फूड्स तू नाव ऐकलं असेल तर ते आहेत. असे खूप ब्रँडेड प्रोडक्ट्स ते सेल करतात. सो तुला कधी पॉसिबल असेल तर त्यांच्या शॉपला नक्की भेट. नक्की नक्की नक्की. वाव, मस्त. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज हा जो पॉडकास्ट आम्ही केला आहे, तर हे शिदोरी हॉटेलमध्ये बसूनच आम्ही हा पॉडकास्ट शूट केलाय. त्याच्यामुळे शिदोरी हॉटेलचे पदार्थ आपण चाखलेत, तसेच प्रेक्षकांनीही चाखावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. सो तुम्हाला जेव्हा कधी हॉटेलिंग प्लॅन करायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही शिदोरी ऑप्शन नक्की चूज करा. डेफिनेटली तुम्हाला तो आवडेल. नक्की. स्वप्ना, थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. खूप बरं वाटलं. मला पण खूप आवडलं. खूप छान
सगळं जे तुझं चाललंय, जे काही तुझे कम्युनिकेशन आणि क्वेश्चन्स वगैरे आहेत ना, ते खूप आपोआपच समोरचा माणूस खुलत जातो. थँक्यू. बिग ती तुझी कला आहे. डेफिनेटली बोलायला आवडतं ग, बास एवढंच आहे माझ्याकडे सध्या. पण त्याचा कुठेतरी उपयोग व्हावा आणि ऑन्टरप्रिनर्स भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला, मग बरोबर. त्यांना कुठून तरी प्लॅटफॉर्म मिळावा, बरोबर. हाच एकमेव उद्देश या पॉडकास्ट सुरू करण्याचा. आणि आता प्रयत्न असा आहे की नवरात्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्या महिला, सक्षम महिला आपण म्हणू अच्छा. शकतो, की ज्यांनी खूप काहीतरी वेगळं चूज केलं, जो नॉर्मल वे होता त्यातून जाऊन, बरोबर. तर म्हणून आम्ही तुला आज इथे बोलवलं. Thank you very कारण much. तुझे दोन्ही पाथ ड्रास्टिकली वेगळे आहेत आणि तू छान खंबीरपणे उभी आहेस बरोबर. त्या तुझ्या सिलेक्टेड पाथ मध्ये बेसिकली. बरोबर. सो इट्स अ गुड अचीवमेंट आणि खूप 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 शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू व्हेरी मच.